आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि मातांनो या वाक्यापासून केली खरी. पण हिंदुत्वाची झूल किती खोटी आहे हे एव्हाना प्रत्येक मुंबईकरच नव्हे तर इथला मराठी माणूसही ओळखू नये. कारण त्यांच्याच पक्षाच्या आमदारांना मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळण्याचं काम त्यांनी दिलंय. होय, उभाठाचे आमदार अनिल परब यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हटलंय ते नक्की ऐका. अनिल परब म्हणतात, उद्धव ठाकरे मुस्लिमांना विशेष आवडतात. मुस्लिम समाजाची पहिली पसंती उभाठा हा पक्षच आहे. जर आपण एक भक्कम मराठी मुस्लिम आघाडी यशस्वीपणे उभी करू शकलो तर ही लढत अगदी सोपी ठरेल. अर्थात मराठी हिंदू माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी सुरू केले. मराठीच्या आडून मुस्लिम एकगठ्ठा मत घेऊन त्यांना सत्तेचे वाटेकरी करून घ्यायचे. मैं उद्धव ठाकरे जी से ये गुजारिश करूंगा कि वो घोषणा करें कि बॉम्बे में अगर उनकी सरकार आती है, मतलब ये वाली, मतलब ये अगर नगर पालिका पार्षद अगर इनके बनते हैं तो महापौर मुसलमान बनाने की घोषणा करें, किसी मुस्लिम को इसका उम्मीदवार बनाएं और न सिर्फ घोषणा करें बल्कि उनको यकीन दिलाएं इस बात का मुसलमानों को कि आपने जो हमारे ऊपर एहसान किया है लोकसभा के चुनाव में, विधानसभा के चुनाव में, हम इस एहसान का कर्ज मुस्लिम समाज की तरफ से उम्मीदवार बनाकर उतारना चाहेंगे. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांचं सरकार आल्यापासून हिंदूंवरील अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आजही इस्लामिक कट्टरपंथींकडून खुलेआम हिंदूंवर हल्ले होत आहेत. हिंदू तरुण दीपू दासला जिवंत जाळण्यात आलं. एका 40 वर्षीय हिंदू महिलेला झाडाला बांधून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. जिहाद्यांनी तिचे केसही कापले. इतकी क्रूर शिक्षा तिला दिली. भाजप, बजरंग दल इतकंच काय तर मुस्लिम संघटनांनीही बांगलादेश विरोधात आवाज उठवला. पण केवळ हिंदू मतांसाठी हिंदुत्वाची झूल पांघरलेल्या उद्धव ठाकरेंनी एक शब्दही काढला नाही. आता काही जण म्हणतील, हा प्रश्न बांगलादेशातील हिंदूंचा आहे, तिथे मुंबईशी किंवा देशातील हिंदूंचा याचा काय संबंध? संबंध आहे. बांगलादेशात दीपू दासची हत्या का झाली माहिती आहे? त्याचा गुन्हा इतकाच होता की त्याने म्हटलं होतं की सर्व धर्म सारखेच आहेत, त्याला त्याच्या धर्माची सेवा करायचा अधिकार आहे. यावरून त्याच्यावर ईशनिंदेचा आरोप लावण्यात आला. उद्या मराठीच्या आड उद्धव ठाकरेंचं हे मुस्लिम लांगुल चालण्याचं राजकारण यशस्वी झालं तर ही घटना मुंबईत घडणार नाही हे कशावरून? लव्ह जिहाद, लँड जिहाद सारख्या घटना वारंवार घडत असतानाही उद्धव ठाकरेंना मुस्लिमांच्या दाढ्या कुरवाळणं बंद करायचं नाहीये. मुंबईत जेव्हा 1993च्या दंगलीत धर्मांधांनी हिंदूंवर हल्ले केले तेव्हा बाळासाहेबांचे शिवसैनिक धावून आले होते. पण आज त्यांचेच चिरंजीव मराठी आणि मुस्लिम मतांची सांगड घालून राजकीय डाव खेळत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांचा वारसा हिंदुत्व यांच्याशी उद्धव ठाकरे यांचं देणं घेणं नाही हेच सिद्ध होतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा मुस्लिम समुदायाने मातोश्रीवर जाऊन दिलेल्या भेटीगाठी आणि जाहीर केलेला पाठिंबा हा जगजाहीर आहे. 2019-20 दरम्यान सुद्धा CAA विरोधात भूमिका घेत सुमारे 200 मुस्लिम समुदाय नेत्यांना भेटून कोणालाही देश सोडण्यास भाग पडला जाणार नाही अशा स्वरूपाचं आश्वासन ठाकरेंनी दिलं होतं. यंदाही मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरेंनी 6 मुस्लिम उमेदवार उतरवले. त्यामुळे ठाकरे मुंबई महापालिकेवर मराठी मुस्लिम महापौर बसवण्याच्या तयारीत आहेत का असा प्रश्न तर उद्भवू लागलाय. मुंबईचे ममदानीकरण होणार नाही. ऑस्ट्रेलियाच्या बोंडी बीचवर उद्भवलेली परिस्थिती मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर भविष्यात निर्माण होऊ नये यासाठी मुंबईकरांनाच मतदानावेळी जागरूक असणं आवश्यक आहे. नागपुरात महाल परिसरात शिवजयंतीच्या दिवशी इस्लामिक कट्टरपंथींनी रस्त्यावर उतरून हैदोस घातला. पोलिसांवर दगडफेक केली. मात्र महिला पोलिसांसमोर अश्लील हातवारे करून त्यांना हिणवण्याचा प्रयत्न देखील धर्मांधांनी केला. या संपूर्ण प्रकाराचा रस्त्यावर उतरून तीव्र निषेध ठाकरेंनी कधी केलाच नाही. मध्यंतरी टिस्टा सिडलवाड, जिनत शौकत अली, इरफान इंजिनियर, सरफराज अर्झू, सलीम खान या मंडळींनी प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार जून 2024 ते जून 2025 दरम्यान भारतात 602 द्वेषपूर्ण गुन्ह्यांच्या घटना घडून आल्या असून भाजपशासित 11 राज्यात त्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचा दावा केलाय. मात्र ही आकडेवारी मांडताना एकानेही हिंदूंचा उल्लेख केला नाही. हिंदूंवर झालेल्या अत्याचाराबाबत
कोणीच वाच्यता केली नाही. मौलवींकडून होणाऱ्या वादग्रस्त विधानांचा देखील प्रकर्षाने उल्लेख टाळल्याचं दिसलं. ही पत्रकार परिषद मुंबईत झाली असून सुद्धा उद्धव ठाकरेंनी तेव्हा याबाबत एक वाक्शरही काढलं नव्हतं. त्यामुळे मराठीच्या आज मुस्लिमांच्या दाढी कुरवाळू राजकारणाला मुंबईकरांनी बळी पडायचं की हिंदूंचा आवाज व्हायचं हे ठरवायलाच हवं.